दंडोत प्रणाम. मायबापू, आपण स्मृतीस्थळावर बोलत आहोत. तर मायबापू, स्मृतीस्थळ हे नरेंद्र पंडित नावाचे एक भट्टोबासाचे शिष्य होते. भट्टोबास देवदर्शनाला गेल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी हे स्मृतीस्थळ नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हा म्हणजे त्याच वेळेस लिहिलेला असल्यामुळं आणि नरेंद्र पंडित त्याच्यासोबतच राहत असल्यामुळं अतिशय विश्वसनीय माहिती आहे, अतिशय विश्वसनीय ग्रंथ आहे. तर हा जो ग्रंथ आहे अतिशय विश्वसनीय आहे. त्यामुळं मायबाबू, ह्या ग्रंथाप्रमाणे आपण चालायला पाहिजे. हे ग्रंथ आपण नेहमी वाचवायला पाहिजे. तर मायबाबू, तर ह्या ग्रंथामधले जे सिद्धांत भट्टोबासानं आपल्याला सांगितले, तर त्या सिद्धांताप्रमाणे आपण वर्तन केलं पाहिजे. मायबाबू, हा स्मृतीस्थळ हा ग्रंथ लिहिला गेला, तर त्याचं जे पहिलं पान आहे त्या पहिल्या पानावर तो नरेंद्र कवी म्हणतो की गोसावी यांचा सन्निधानी गोसाव्याचा त्रिविध परिवार, 3 प्रकारचा परिवार आहे. कोणता कोणता रे? एक अनुसरले, एक बोधवंत आणि एक दर्शनीय. तर दर्शनीयाची यादी खूप मोठी आहे. दर्शनीयाची यादी खूप मोठी, दर्शनाला आलेले लोक आले आणि गेले, तशाची यादी खूप मोठी आहे. परंतु ते म्हणतात की असे खूप यादी आहे त्याच्यात. आता बोधवंत, तर बोधवंत 2च होऊन गेले आपल्याकडे. म्हणजे जे बोधवंत कोण आणले, म्हणजे बाकीचे अनुसरलेले बोधवंत नव्हते असं नाही, ते बोधवंत होते, परंतु ते बोध घेऊन मी ननुसरले, ते म्हणजे अनुसरले नाही. तर अशाची नावं 2 आहेत, एक देमायसा आणि दायम्मा, असे 2. तर आता अनुसरल्याची यादी सांगितली त्यांनी. माय बाबा, अनुसरलेले लोक किती येतं? 9 स्त्रिया येतात आणि 6 पुरुष आहेत. तर 9 स्त्रिया कोणत्या येतात? तर अनुसरली, सन्निधानी, तर भट, मायभट्ट, नाथोबा, भमाना, श्री प्रभूचे लक्ष्मीबा आणि कोथोडोबा आणि वैरागीदेव, असे किती आहेत लोक? अनुसरलेली माणसं, पुरुष. एक भट, आम्ही त्याचा एक शॉर्टकट केलेला आहे बाबा आपल्याला. भमाना श्री को वैरागीदेव, असे हे प्रत्येकाचे आपण म्हणजे शॉर्टकट केले पाहिजे, अशा शिड्या केल्या पाहिजे. आणि त्या शिड्यानुसार आपल्याला ते माहीत राहतं आहे. आणि आपण ज्यावेळेस आरत्या बी आपण पाठ करतो त्यावेळेस आपण त्या शिडी केली पाहिजे. आता बघा, आपल्याला पौतेची आरती आपण नेहमी म्हणतो, पण त्या दिवशी पुस्तक उघडून म्हणतो. पुस्तक उघडून न म्हणता आली पाहिजे, पुसून न म्हणता आली पाहिजे. आणि तशी जर म्हणता आली तर मग आपल्याला कशाहून येईल म्हणता? मग आपण जर त्याची शिडी तयार केली तरच आपल्याला ती म्हणता येईल. तर काय शिडी आहे त्याची? ते पहिलं काय म्हणजे पहिला अक्षर आहे डोमे ग्रामी नगर सोडुनी. तर पहिलं डो आहे, दुसरं प आहे, परस नायक, आणि तिसरं चा आहे. 4 मासं राहिले स्वामी, डोप चा. आणि चौथं ना आहे, नागदेवे प्रश्न केला. आणि 6वं हे ल, 5वं हे लक्ष्मीच्या देवळी, म्हणजे डोप चा ना ल डो. असं जर आपण असं शॉर्टकट करून आपल्या हृदयात बसवला तर आपल्याला निश्चितच ती आरती नेहमी पाठ जरी नसली तरी आपल्याला त्याचे जे कडवे येतं ते बरोबर लक्षात राहतील. तर असं प्रत्येकाचं. आता भट्टोबासाचे जे स्वामीच्या भट्टोबासाच्या भेटी किती झाल्या? 6. तर कोणचे येतं बघा, सी बी पा क जो ख. सी म्हणजे सिन्नर, बी म्हणजे बीड, पा म्हणजे पाटोदा, क म्हणजे कानाशी, क म्हणजे करंजखेडा, जो म्हणजे जोगेश्वरी, ख म्हणजे खडकुली. असं क जो ख भमा स्त्री बी पाक क जो ख, असे शॉर्टकट आपण केली पाहिजे. तर असे ह्या जे हे झालेले आहेत अनुसरलेले पुरुष आहे ते कोणचे येतं? ते 6 येतं. ते कोणचे आहेत मग? भमाना श्री को वैरागीदेव, म्हणजे भट, मायभट, नाथोबा, श्रीप्रभूचे लक्ष्मीबा, कोथोडोबा आणि वैरागीदेव, असे 6 जण अनुसरले. तर मायबाबा, असे शॉर्टकट जर केले तर तुम्हाला तुमच्या निश्चित लक्षात राहू शकतं. आता स्त्रिया कोणत्या आहेत बघा. एक बाईसा, 9 स्त्रिया आहेत. बाईसा, शांतबाईसा, महादाईसा, साधा, औसा, आबाईसा,
आणि आबायसा तथा खेई गोई पोमायसा अशा 9 स्त्रिया आणि 6 पुरुष. तर भाऊ यापैकी 9 स्त्रिया आहेत. तर या जे 6 पुरुष आहेत ना, त्या 6 पुरुषाचं अनुसरण ते पहिल्या भेटीतच लिखी लागलेले. त्याचं अनुसरण मधात तुटलंय असं कधी त्याचा वृत्तांत आलेला नाही. परंतु हे जे स्त्रियापैकी 2 स्त्रिया अत्यंत महत्त्वाच्या स्त्रिया आहेत त्या आपल्याकडं असणाऱ्या, म्हणजे एक महादायसा माता आणि दुसरी आबायसा माता. महादायसा ही आमच्या आचार्याची बहीण आणि आबायसा ही आचार्याची मातोश्री आई. तर ह्या दोघीचं स्मरण, दोघीचं अनुसरण पहिल्याच भेटीत लेखी लागलं नाही. का लागलं नाही माय बाबा? तर त्याचं असं आहे की पहिली गोष्ट अनुसरण म्हणजे काय? अनुसरण म्हणजे इथं आधीन होईजे आणि येथून मनीतले ते की जे ते अनुसरण. अनुसरण म्हणजे काय? इथं आधीन होईजे आणि येथून मनीतले ते की जे ते अनुसरण. तर म्हणजे अनुसरल्याच्या ठिकाणी 2 गुण आवश्यक आहेत. कोणचे 2 गुण आवश्यक? विचार म्हणजे इथं आधीनता आणि वचन पारिपालन हे 2 गुण त्याच्या ठिकाणी आवश्यक येतं. ते 2 गुण जर आपल्याजवळ नसते किंवा आपल्याजवळ आचाराची निपुणता आणि विचाराची संपूर्णता जर नसेल तर आपला अनुसरण कडीला पडत नाही, आपला ध्येय कडीला पडत नाही असं आपल्याला स्वामीने सांगितलेलं आहे. दृष्टांतातून बी सांगितलं आहे आणि दृष्टांतातून आपल्याला एक सांगितलं की त्या कुष्ठवाचण्याच्या दृष्टांतातून सांगितलं मायबाबा. त्यानं सांगितलं की अनन्य जर भक्ती केली, अनन्य शरण केलं आपण परमेश्वराला तरच आपलं अनुसरण लेखी लागतं. तर तो कुष्ठवासिनी आहे. तो कुष्ठवासिनी घरी त्रसतो आणि त्याला घरचे लोक छितू करतात त्याला आणि तो त्रसतो आणि घरातून निघतो आणि बाहेर एक म्हणजे एका देवतेचं मंदिर आहे, त्या देवतेच्या मंदिरात जातो आणि उंबरा उशिसे करून झुकतो. आणि मग बाहेर मागचे त्याला मना येतात चला घरी, विनंती करतात त्याला घरी चालण्याची. पण तो म्हणतो तुम्ही माझी कोणी नाही तर मी तुमचा कोण नाही. आता मी देव माझा आणि मी देवाचा. तिथे देवतेला देवच समजतो, देवतेला देवच समजतो. प्रत्येकजणच आपल्या देवतेला, अल्पाशा देवतेला परमेश्वरच समजतात. तो परमेश्वर समजतो आणि मग मी त्याचा आणि तो माझा आणि त्या देवतेला म्हणतो देवा तू माझा आणि मी तुझा. तर असं जर अनन्य शरण आपण गेलो तरच ते आपलं म्हणजे अनुसरण लेखी लागू शकते. आणि तेच तोच जर कुष्ठवासनी आहे त्या पोरासंग घरच्या मंडळीसंग जर त्याला जर गेला असता तर देवतेने त्याला कोणचंही फळ दिलं नसतं. पण त्या देवतेनं दुष्टपर त्याला अन्नोदक पुरविलं आणि अदुष्टपर त्याला आपलं स्वतःचं फळ दिलं. असंही माय बापा. तर परमेश्वर जर देवता देऊ शकते पण तुम्हाला मग आपल्याला परमेश्वर का देणार नाहीत? आपण मी त्याप्रमाणे कुष्ठवासनेप्रमाणे आपण जर घर सोडलं की देशाच्या शेवटी गेलो पाहिजे, झाडाच्या तळोटी बसलो पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि घरच्याला अंतरात विधी केलेला आपल्याला पाहिजे. तरच मायबापो हे अनुसरण लेखी लागत आहे आणि आपल्याला पुनसंबंध होतो आणि आपल्याला परमेश्वर प्राप्ती होते. नाहीतर आपलं अनुसरण हे मधातच गळून पडतं आहे बाबा. अहो कोणत्याही गोष्टीला एक सिद्धांत असतो. कोणत्याही गोष्टीला एक हे असतो. आता तुम्ही भाकरी जर करायची असेल तुम्हाला तर तो पीठ जर तुम्ही चांगलं मळलं नाही तर तुमची भाकर तव्यावर जातच नाही मायबापो. जर मग तुम्ही असं तसंच आचरण केलं तर तुमचं अनुसरण तव्यावर कसं जाईल सांगा मला? कसं तुमचं अनुसरण लेखी लागेल? अजिबात लागणार नाही मायबापो. मग या मानायचा आणि आबायसाचं अनुसरण देखील लेखी लागलं नाही पहिलेच भेटी. तर मग काय झालं? मग त्याचं जी आबायसा होती, आबायसाला देवानं म्हणले, सर्वज्ञ म्हणले बाई तुम्ही गोविंदपूर महाराजाच्या सेवेला जा. देवाला म्हणल्यावर तर ती म्हणली जी माझ्या वैजोच्या पत्नीचं ब्राह्मणीचं मला बाळातपण करायचं. स्वामी गपचीप बसले पण स्वामीला खंत आली. ते म्हणले कुठं त्या वैजोच्या बाईचं बाळातपण आणि कुठं श्रीप्रभूची सेवा. पण खंत आली त्या दिवसपासून स्वामी तिला बोलले नाही. पण तिनं अनुसरण
म्हणजे ती त्याच्या सोडून गेली नाही, सन्निधान सोडून गेले नाही त्या आबाईसा माता सन्निधानीच राहिल्या. पण एक पैठणची गोष्ट आहे मायबापू. आणि पैठणला ती जी हंसराजू स्वामी तिसऱ्या वेळेस रुद्रपूरला गेले होते. बायसा हंसराजू आणि बायसा श्री चक्रधर स्वामी, हंसराजू आणि ते पोरगं लहान भट्ट. तर हे चौघा जणांपैकी त्या हंसराजूला गोविंदपूर महाराजाच्या सेवेसाठी ठेवलं होतं. परंतु त्या बाईला ती गोविंदपूर महाराजाची सेवा घडली नाही. मग ती बाई परत आली आणि भेट झाली म्हणजे पैठणला. आणि देवानं मग चिंता स्वीकारली, स्वामीनं चिंता स्वीकारली की आता गोविंदपूर महाराजाच्या सेवेला कोण योग्य आहे आणि कोण जाईल. सभा भरली होती आणि मग असं म्हणत ते देव की बाबा आता गोविंदपूर महाराजाच्या सेवेला कोण जाईल. पण कोणीही जाईल असं म्हणलं नाही बाबा. कोणीच म्हणलं नाही की मी जातो सन्निधान सोडून. देवाचं सन्निधान सोडणं त्याला बी बरोबर वाटलं नाही. आणि मग ते कोणीच म्हणलं नाही की आम्ही जातो. परंतु आबाईसा होत्या, आबाईसानं याला विनंती केली, बाईसाला विनंती केली, बाई सर्वज्ञाना विनवा ना की मी जाते. मग त्यानं बाईसानं विनविलं. म्हणजे बाबा ही प्रार्ध बाईसा जाऊ, हे म्हणजे वृद्ध बाईसा जाते म्हणते. मग ती म्हणे, स्वामी म्हणले तिच्या मुलं सुनायचं लेकरं पोरीचं बाळापण कोण करी असं म्हणल्यावर तिला अतिशय दुःख झालं. आणि मग स्वामी गपचे बसले आणि त्या आबाईसा माता बी गप बसल्या. पण पुन्हा स्वामीनं चिंता स्वीकारली. म्हणे आता गोविंदपूर महाराजाच्या सेवेला कोण जाईल. पण पुन्हा मग आबाईसा म्हणल्या की बाई विनवा ना बाबाला की मी जाते. मग ते पुन्हा विनविलं आणि पुन्हा स्वामीने काही बोलले नाही, गपचूप राहिले. मग आता कोण बोलावं हा प्रश्न होता. मग शेवटी आबाईसाला तर तोडच नव्हतं बोलायला. तर मग स्वामीच म्हणले, बाई तुम्ही जाऊ जा. हो जाते म्हणे. बाबा जाऊ का, आताच उठू का. मग बाबा बघा एवढी परमार्थाची तळमळ पाहिजे. संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. इतकी परमार्थाची तातडी बाबा असली तर परमेश्वर काही दूर नाही. कर्तरी हावळे तैसा आहे, कर्तरी आवळे तैसा आहे असं संत सांगतात. आपल्या याच्यावर परमेश्वर आपल्या हातावर येतो, हातावर. जर पण आपली अशी तातडी पाहिजे तर बाबा तर ते म्हणले नका, थांबा म्हणे. दाईंबा जाणारे, त्याची पत्नी जाणारे, त्याच्याबरोबर जा. आणि बाबा आणि ह्या आबाईसा मातानं मग जायचं म्हणून काय केलं, सगळी तयारी केली, आयती केली. आणि आयती केल्यानंतर देवाला उपार बी केला. आणि उपार केल्यानंतर स्वामी तिला रवानगी करायला निघाले, पाठवणी करायला निघाले. आणि तिथं गेल्यानंतर म्हणले आयसिया जीवा आणि श्रीप्रभूची सेवा. अशा आबाईसासारख्या बाईला जीवाला कुठं श्रीप्रभू महाराजाची सेवा होत असती का. तर मायबाबा परंतु आमच्या आबाईसा मातेनं देवाचं बी वचन खोटं ठरविलं. आणि तिथं गेल्या आणि गोविंदपूर महाराजाची इतकी चांगली सेवा केली की गोविंदपूर महाराजाच्या त्या खोडी झाल्या बाबा, खोडी. आणि अशा या प्रकारे आपण देखील परमेश्वराचं वचन देखील आपण चूक ठरविलं पाहिजे. परमेश्वर काय म्हणले की हे स्मरे तो दुर्लभ. परंतु आपण सतत परमेश्वराचं चिंतन करून परमेश्वराचं वचन देखील आपण खोटं करून दाखवलं पाहिजे. आणि ती ताकद निश्चितच आपल्यात आहे बाबा. मग आबाईसा तिथून गेल्या रुद्रपूरला, गोविंदपूर महाराजाची सेवा केली. आणि मायबाबा ह्या स्मृतीस्थळात आबाईसाचं नाव सुवर्णाक्षरानं कोरलेले तुम्ही बघू शकता स्मृतीस्थळात. आता दुसऱ्या बाई येतात कोणत्या येतात, महादाईसा माता. ह्या महादाईसा माता 4 बाऱ्या स्वामीचं सन्निधान सोडून गेले. बाबा किती बाऱ्या गेल्या, 4 बाऱ्या. तर मी कुठून गेल्या हे तुम्हाला सांगितलंय. पहिल्या गेल्या 4 बाऱ्या गेल्या सोडून. आणि मग त्यामुळं ते काय वचन परिपालन बी नाही झालं आणि आधीनं तो बी सुटलं त्याच्याकडून. वचन परिपालन झालं नाही आणि आधीनं तो बी त्याला झालं नाही. म्हणून त्याचं अनुसरण लेखी लागलंच नाही. आणि मग शेवटी त्यांची भेट कुठं झाली, बेलापूरला झाली. आणि बेलापूरला भेट झाल्यानंतर मायबाबा तिथं मात्र महादाईसा मातानं
त्याचं आधीनत्व स्वीकारलं, वचन पालन करण्याचे वचन दिलं. त्या दादोस होते, दादोसाला तिलांजली दिली आणि ते कानवाथर होता, तो कानवाथर, तर ते कानवाथर फेडून आणि स्वामीच्या श्रीचरणी शरण आल्या आणि त्या कानवाथरानं ते त्याला झाकलेलं होतं कानवाथर दगडानं. आणि त्या वास्तविक कोण होत्या? त्या शिरसाळ्याच होत्या, परंतु त्या कानवाथर द्यायला लागलेला होता. तो कानवाथर दूर झाला आणि मायबापो दूर झाल्यानंतर महादायसाचं अनुसरण बेलापूरला लेखी लागलं आणि त्या मग त्या महादायसाचं नाव आपल्या ह्या स्मृतीस्थळामध्ये अग्रगण्य याने घेतलं. कोणी घेतलं? नरेंद्र कवीनं त्याचं नाव अग्रगण्य याच्यात घेतलेलं आहे. बघा बाबा, त्यामुळं आपल्याला जर अनुसरायचं असेल तर आपल्याला आपल्याजवळ 2 गुण पाहिजेत. एक आधीनत्व आणि वचन पाहिजे. इथं अधीन व्हायचे आणि इथून मनीत लेखीचे, हे 2 गुण आपल्याजवळ असले तर आपलं अनुसरण लेखी लागू शकतं आहे. मायबाबो, हे ह्या जो स्मृतीस्थळ ग्रंथ आहे त्या स्मृतीस्थळ ग्रंथावरून आपण एवढी जरी शिकवून आपण घेतली आणि त्याप्रमाणे वागलो तर आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला पुंसमन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे आग्न वागलो तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि तुमची रजा घेतो. आणि तुम्ही जर ह्या ग्रुपवर नवीन असताल तर आपल्याला ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी देखील विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.